फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 13. प्रकरणाचं नाव आहे थोडं भार नियमन करूया. या प्रकरणाच्या खाली उपक्रम सह जो काही स्वाध्याय आलेला आहे पान नंबर 57 व 58 वर, तर त्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा. काय घडते ते आपल्याला पाठाच्या आधारे लिहून हे वाक्य पूर्ण करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. आदर मनात तुडुंब भरून असल्यास, आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृती सहजासहजी उतरतो. याच खाली दिलेला आहे. खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास, खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दाने आभार मानल्यास उभयपक्षीय अवघडलेपणा येतो. गहिरेपणा उन्हावून नुसती फक्त औपचारिकता उरते. यानंतर दिलेला आहे. मित्रमैत्रिणींनी आभार मानल्यास, मित्रमैत्रिणींवर आभार मानले तर आपल्या पाठीत एक सणसणीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते. यानंतर दिलेला आहे पुढचा. लेखकाच्या मते भार नियमन केल्यास, लेखकाच्या मते भार नियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. पाठातील उदाहरणे शोधा. शब्दांशिवाय मानलेले आभार म्हणजे ते स्पर्शाने आणि कटाक्षाने. तर शब्दाशिवाय मानलेले आभार आपल्याला हे पाठातील उदाहरणे शोधून लिहायचे आहे. तर स्पर्शाने ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो. म्हणजे शब्दाशिवाय स्पर्शाने मानलेले आभार. आणि कटाक्षाने जर म्हणायचे असेल तर आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणीकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष हे शब्दाशिवाय मानलेले आभार आहेत. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. चुकी बरोबर ते ओळखा. त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात. तर हे विधान बरोबर आहे. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. तर हे विधान चूक आहे. मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. तर हे विधान बरोबर आहे. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. हे विधान बरोबर आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. कारणे लिहा. कारणे लिहामध्ये आपल्याला आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. तर ती कारणे आहे. गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली, आभाराचे पत्र पाठवले. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य शोधा. तर पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्य आहे. साधं घोटभर पाणी दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात. थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं. तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू. त्याला थँक्यू दिलंस का? पण तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच. आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता. थँक्स फॉर मॅरिंग हर, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. आता कॅप्शन या शब्दाला मराठी भाषेतील शब्द आहे. शीर्षक, टेन्शनला ताण, आर्किटेक्टला वास्तु विद्या विशारद आणि ऑपरेशनला शस्त्रक्रिया. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर आपल्याला या ठिकाणी या शब्दांचा काय अर्थ होतो तो आपल्याला लिहायचा आहे. तर 1 नंबर आहे सुसंस्कृतपणाचा कडेलोट.
तर सुसंस्कृतपणाचा कडेलोट याचा समजलेला अर्थ आहे शिष्टाचार पाळणे ही सुसंस्कृत व्यक्तीची ओळख मानली जाते. बरेच लोक आहेत जे मनापासून इंग्रज लोकांना आपल्यापेक्षा उच्च मानतात. त्यांच्या दृष्टीने इंग्रज म्हणजे सुसंस्कृतच. इंग्रजी लोक नेहमी थँक्यू असं म्हणतात, म्हणून त्यांचे अनुकरणार्थीही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हे सुसंस्कृतपणाचे अत्युच्च बिंदू होय. हा संपूर्ण विचार सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो. आपल्याला याच्याच बाजूला 2 नंबर दिलेला आहे घाऊक आभार. तर याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. स्वमत. स्वमतामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर पैकी अ आहे आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. अगदी क्षुल्लक गोष्टी करता उठसूट कोणाचेही आभार मानणे हा आभाराचा अतिरेक अयोग्य असला तरी योग्य माणसांचे योग्य कारणाकरता आभार मानणे हा शिष्टाचार चांगला व योग्य आहे. अपरिचितांनीही एखाद्याला माणुसकी म्हणून आर्थिक मदत करणे, डब्यात बसायला जागा नसतानाही तरुणाने उठून उभे राहून प्रौढाला बसायला जागा करून देणे इत्यादी गोष्टींचे आभार मानायलाच हवेत. अनेकदा आपल्या सुसंस्कृतीचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा इतरांच्या योगदानाची खरी कृतज्ञता दाखवण्याऐवजी आपण आभार व्यक्त करतो. यामुळे आभारांचा मूळ उद्देश नष्ट होतो. त्यामुळे आभार मानताना संयम आणि प्रामाणिकपणा असावा. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. तर पाठाला जे शीर्षक आलेलं आहे तर त्यातून समजलेला विनोद आपल्याला आपल्या शब्दामध्ये स्पष्ट करायचा आहे. तर तो आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. भारनियमन म्हणजे विजेच्या पुरवठ्यात केलेली काटकसर. काटकसर, भारनियमन हे सौम्य शब्द झाले. वास्तविक स्थिती मात्र खूप गंभीर आहे. ग्रामीण भागात वीज पुरवठा 10 ते 15 तास बंद राहतो. शासन या समस्येवर उपाय न करता त्याला भारनियमन असे आकर्षक नाव देते. दुसरीकडे लोक सुसंस्कृततेच्या भ्रमामुळे आभार, सॉरी अशा शब्दांचा अतिरेकी वापर करतात. वीज पुरवठ्यातील अपर्याप्तता आणि आभार हे 2 वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. परंतु त्याचा निर्देश करण्यासाठी आणि आभार मानण्याबाबत लोकांनी विवेक बाळगावा म्हणून भार आणि आभार या शब्दांची कुटी करत लेखिकांनी आभार नियमन हा शब्द घडवला आणि त्यावरून पाठाचे शीर्षक तयार केले आहे. यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे. दैनंदिन व्यवहारात शब्दांच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या विनोदाची उदाहरणे शोधा व वर्गात त्यांचे सादरीकरण करा. आता दैनंदिन व्यवहारात शब्दांच्या रचनेमुळे निर्माण होणाऱ्या विनोदाची उदाहरणे तुम्हाला शोधायची आहे. लागेल तेवढे विनोद तुम्ही ऐकले पण असतील आणि तुम्हाला ते लागेल त्या ठिकाणी ते मिळू पण शकतात. या ठिकाणी काही नमुना दाखल मी विनोदी उदाहरणे देत आहे, तर ते पण तुम्ही वर्गामध्ये सादर करू शकता. अजून पुढे आपल्याला या पद्धतीने पण विनोद वर्गामध्ये सादर करता येईल. अजूनही या पद्धतीने आपल्याला विनोद वर्गामध्ये सादर करता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.